तर मंडळी शहरामध्ये राहणारे लोक आहे ना पोळी किंवा चपातीसाठी ना वापरतात पॅकेटमधलं पीठ. पण आपण आहे गावकडचे राहणारे आणि आपण वापरतो आपल्याच शेतातलं पिकणारं गव्हाचं पीठ. पण सध्या आहे ना घरातल्या गावाला आहे ना बादळ होत आहे, त्यामुळे त्यांना आता उन्हात टाकावं लागणार आणि त्यासाठी सगळ्यात आधी गच्चीवरती ताडपत्री आथरून घेतली. आता ताडपत्री तर दिली होती आतून, त्यानंतर बारी होती गहू घेऊन यायची. त्यासाठी भरले टपात आणि उचलले. त्यात पण वरती जाताना जिनेची हाईट होती छोटी आणि माझी हाईट होती मोठी. आता मोठी हाईट असण्याचा फायदा तर खूप राहतो, पण अशा काही ठिकाणी खाली वाकून जावं लागतं. शेवटी घेऊन आलो एक पची सगळे गहू. त्याच्यातला हा पहिला टप, हा दुसरा आणि हा तिसरा आणि त्यानंतर दिले सगळे पसरून. असं वाटत होतं की संध्याकाळ होता होता उन्हामुळे गावातले बादळ नाहीसे झाले. त्याचा शोध घेण्यासाठी आई साहेबांनी बादळ शोध आंदोलन सुरू करून टाकलं. त्याच शोधामध्ये जे वाचले ते वाचले आणि जे नाही वाचले ते आई साहेबांच्या हाती मृत्युमुखी पावले. आणि तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा की तुमच्या गावाला जर बादळ होत असेल तर मग तुम्ही त्याच्यावरती काय पर्याय वापरता. आणि हा असेच गावकडचे मराठी ब्लॉग बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.